तर आज आपण बघणार आहे क्लास 4th चॅप्टर नंबर 10 फ्रॅक्शन. तर फ्रॅक्शन म्हणजे काय? तर फ्रॅक्शन म्हणजे आपण या चॅप्टरमध्ये आपण पूर्ण शिकणार आहे. फ्रॅक्शन म्हणजे काय होतं. फर्स्टमध्ये काय म्हटलं आपल्याला, द मिनिंग ऑफ फ्रॅक्शन अँड रीडिंग अँड रायटिंग अ फ्रॅक्शन. आता यात आपल्याला सांगितलं की मिनिंग ऑफ फ्रॅक्शन आणि त्याला वाचतो आणि लिहितो कसं हे आपल्या इथे सांगितलं आहे. तर इथं आपल्याला आधी हाफ पोर्शन दिलेला आहे. तर ही आपल्याला दिलेलं एक भाकरी दिलेली आहे. ठीक आहे, या आपण होल भाकरी म्हणूया. ठीक आहे, नंतर त्या होल भाकरीला त्यांनी दोन पीसेसमध्ये कट केलेला आहे. म्हणजे हा एक सर्कल आहे, त्याला आपण दोन पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. ठीक आहे, तर हे दोन पार्टमध्ये आपण त्याला डिवाईड केलेलं आहे. तर या हाफ पोर्शनला आपण काय म्हणतो, तर याला म्हणतो आपण हाफ भाकरी म्हणतो याला. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण हाफ भाकरी म्हणतो. दोन्ही याचे इक्वल पार्ट झालेले आहेत, एका याचे दोन इक्वल पार्ट झालेले आहेत. ही पण हाफ भाकरी झाली आणि ही पण हाफ झाली. ठीक आहे, तर याला आपण कसं, वन भाकरी हॅज टू बी बिटवीन टू पीपल. आता दोन लोकांमध्ये आपल्याला जर वाटायची असली एक भाकरी, तर आपण काय करतो त्याचे, तर टू पीपलमध्ये जर वाटायची असली तर आपण काय करतो, इक्वल टू पार्ट्स करतो. त्याचे आपण दोन भाग करतो. म्हणजे एक या व्यक्तीला आणि दुसऱ्या व्यक्ती. टू होल भाकरी म्हटलेला आहे. नंतर सेम क्वार्टर म्हटलेलं आहे आपल्याला. सेम आहे आपली वन भाकरी घेतलेली आपण. आता एका भाकरीचे आपण केलेले आहेत तिथे चार तुकडे केलेले आहेत एका भाकरीचे. तर इथे काय म्हटलं आहे, वन भाकरी हॅज टू बी डिवायडेड इक्वली बिटवीन फोर पीपल. आता चार व्यक्तींमध्ये एक भाकर आपल्याला वाटायची आहे म्हणून आपण त्याचे चार तुकडे केलेले आहेत. ठीक आहे, नंतर वेन इट इज डिवाइड इन टू फोर इक्वल पार्ट्स अँड वन पार्ट इज गिवन टू ईच पर्सन. आता यातला एक पार्ट आहे तो हर एका व्यक्तीला दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपले चार पार्ट झालेले आहेत इथे चार व्यक्तींसाठी. ठीक आहे, चार व्यक्तींसाठी बरोबर झालेले आहे तिथे चार पार्ट. ईच शेअर इज क्वार्टर ऑफ दी होल भाकरी. आता याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो क्वार्टर. म्हणजे या एका भागाला आपण काय म्हणतो, तर याला म्हणतो आपण क्वार्टर. ठीक आहे, तर याला आपण क्वार्टर भाकरी म्हटलेलं आहे. सेम इथेच आपल्याला एक एक्झाम्पल दिलं, वेन एनी ऑब्जेक्ट इज डिवाइड इन टू फोर इक्वल पार्ट सच ऑफ दोज पार्ट इज अ क्वार्टर. आता एक ब्रिक दिलेली आहे आपल्याला, म्हणजे वीट दिलेली आहे, त्याचे जर आपण इक्वल चार पार्ट केले, ठीक आहे, इक्वल चार पार्ट केले तर आपण कसे केले, 1/4 1/4 1/4. ठीक आहे, तर हे कसं वाचू कसं पण आता त्याला आपण रीड कसं करू शकतो त्याला, तर वन क्वार्टर इज शो बाय अ फ्रॅक्शन व्हॅल्यू. आता याला कसं फ्रॅक्शनच्या व्हॅल्यूमध्ये आपण कसं लिहू शकतो, तर हे लिहू शकतो आपण 1/4. म्हणजे हा होल पार्ट होणार आहे त्याचा. नेक्स्ट बघूया आपण थ्री क्वार्टर म्हणजे वेन अन ऑब्जेक्ट इज डिवाइड इन टू फोर इक्वल पार्ट अँड थ्री ऑफ पार्ट टेकन टुगेदर आर कॉल्ड ॲज अ थ्री क्वार्टर. आता याच्यातले जर आपल्याला एक होल पार्टमधले आपण त्यातले फक्त तीनच पार्ट घेतलेले आहे, जसं की हा 1 2 आणि हा समजा 3 घेतलेला आहे. ठीक आहे, तर हा आपला वाक्य आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, 1/4 + 1/4 + 1/4 करतो त्याला. हे झालं त्याचे तीन पार्ट झाले. ठीक आहे, त्याला आपण वाचू कसं, 3/4 इज रीड ॲज अ 3/4 ऑफ 3/4. याला कसं आपण असतो, आपण 3/4 असं वाचतो, 3/4 फ्रॅक्शनच्या व्हॅल्यूमध्ये. नंतर थर्डमध्ये काय म्हटलं आहे, सम मोर फ्रॅक्शन. आता यात अजून आपल्याला फ्रॅक्शन सांगितलं आहे. हिअर इज अ सर्कल, डिस्क इज डिवाइड इन टू 5 इक्वल पार्ट अँड 3 ऑफ इट्स पार्ट्स आर कलर्ड अँड द कलर्ड पार्ट ऑफ अ डिस्क इज शो 3/5. आता इथे किती दिलेले आहे, टोटल पार्ट किती आहे, 1 2 3 4 आणि 5 आहे. 5 पार्ट आहे इक्वल, म्हणून आपण त्याचे किती, यातले तीन पार्ट आपले शेडेड आहेत. ओके, तर आपण याला हा झाला 1/5, परत हा झाला 1/5, हा पण 1/5, हा पण 1/5 आणि हा पण 1/5. टोटल 5 पार्ट आपले 1/5 + 1/5 + 1/5 असे आपले टोटल 3/5 आपले तीन पार्ट शेड आहेत. टोटल 5 पैकी 3 पार्ट्स आपले शेडेड आहेत. तर याला आपण कसं लिहिलेलं आहे, इथे या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. 1 2 आणि 3 आपले शेडेड पार्ट आहे, 1 2 आणि 3, म्हणून आपण लिहिलं 3/5. तर आधी जे आपलं खाली जी व्हॅल्यू राहते ती कोणती आहे, इक्वल पार्ट ऑफ होल नंबर म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, इक्वल पार्ट ऑफ होल नंबर. म्हणजे याचे किती पार्ट होते टोटल, तर ते आपले टोटल पार्ट किती होते पार्ट, तर ते होते 5 पार्ट्स होते. ठीक आहे, म्हणून आपण त्याला हा नंबर घेतला 5. आणि आपण त्याचे पार्ट ऑफ होल नंबर किती केलेले आहेत, तर ते तुकडे किती आहेत, तर आपण 3 पार्ट तुकडे केलेले आहेत. म्हणजे त्याचे 3 कलर्स होते वेगवेगळे याचे, म्हणून आपण त्याला 3 पार्ट्स म्हटलेलं आहे. ठीक आहे, इन अ फ्रॅक्शन द नंबर रिटर्न अबोव द लाईन म्हणजे ही इज द न्यूमरेटर
याच्या वरचे जो नंबर आहे याला आपण म्हणतो न्यूमरेटर. अँड द नंबर रिटर्न बिलो दी लाईन इज डिनोमिनेटर. आणि जे या लाईनच्या खाली नंबर आहे त्याला म्हणतो आपण डिनोमिनेटर. ठीक आहे. तर हा झाला आपला 3/4 हे फ्रॅक्शनची व्हॅल्यू. 3 झाला आपला न्यूमरेटर आणि 4 झाला आपला डिनॉमिनेटर. तर यालाच आपण असे म्हणू शकतो की पार्ट टेकन, की जेवढे पार्ट दिलेले असतील आपल्याला त्याची आपण ही व्हॅल्यू घेतलेली आहे. ठीक आहे. जसं की 3/4 घेतलेली आहे. आणि टोटल पार्ट म्हणजे हा एक आपण समजा सर्कल आहे, त्यातले आपण 3 पार्ट शेडेड आहेत. ठीक आहे. तर हे आपण असं दाखवणार आहे 3/4. तर याला आपण रीड कसं करू शकतो, रीड ॲज कसं करू शकतो, 3/4 म्हणजे 3/4 किंवा 3/4 असं म्हणू शकतो. 3 इज न्यूमरेटर अँड 4 इज अ डिनॉमिनेटर. नेक्स्ट बघूया आपण. आता एक्सरसाइज सुरू झालेली आपली. इथं आपल्याला म्हटलं आहे फर्स्ट आपला 4/5 दिलेला आहे. तर याचे काय करायचे आपल्याला, इथे ॲडिशन करायचे. तर ॲडिशन कशी करणार आहे आपण, 1/5 + 1/5 + 1/5 + 1/5 म्हणजे हा जो आपला टोटल पार्ट आहे 5 आहे. ठीक आहे. आणि हा जो वरचा पार्ट आहे आपला तिथं किती पार्ट करायचे आपल्याला, म्हणजे हे टोटल पार्ट दिलेला आपल्याला 5. हा जो आहे खालचा पार्ट तो आहे आपला 5, म्हणजे आपल्याला हा 5 कॉमन ठेवायचा इथे. आणि इथं 4चे आपल्याला किती करायचे आहेत, पार्ट करायचे आहेत. तर आपल्याला किती 5चे 4 पार्ट दिलेले आहेत. तर आपण कसं लिहिणार त्याला, तर 1/5 + 1/5 + 1/5 + 1/5. मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये कसं करू शकतो आपण याला, 1/5 × 4. तर हे कसं होईल, हे होईल 4 × 1. तर हे होईल 4/5 जसं तसंच येईल. आपण याला वाचू शकतो. हाऊ मेनी टाईम्स केलं आपण समजा, तर 4 टाइम्स 1/5, कारण की आपण 4 टाइम्स 1/5 लिहिलेलं आहे. म्हणून आपलं किती आलेलं आहे इथे 4 टाइम्स 1/5. तर 1 2 3 आणि 4 म्हणून आपण लिहिलं त्याला 4 टाइम 1/5. नेक्स्ट आहे आता 3/4. तर आपल्याला 3 किती वेळा लिहावं लागेल इथे, 1/4ची व्हॅल्यू किती वेळा लागते, तर 3 वेळा लिहावं लागेल. तर 1 2 आणि 3 1/4 + 1/4 + 1/4 म्हणून आपण काय घेतलं, मल्टिप्लिकेशन आपण 1/4 × 3 केलेलं आहे. तर 3 टाइम 1/4 हे आपला 3/7. तर 3/7चे आपल्याला किती वेळा 1/7 किती वेळा लिहावं लागेल, तर तो लिहायला पण 3 वेळा. तर 1 2 आणि 3. तर हे कसं होणार आहे, 1/7 × 3 होणार आहे. म्हणजे 3 टाइम्स आपलं 5/6 दिलेलं आहे. ठीक आहे. तर 5/6 किती वेळा दिलेलं आहे आपल्याला, तर आपल्याला कसं करावं लागेल की 1/6 लिहावं लागेल आपल्याला 5 टाइम्स. तर आपण लिहिलं आहे 1/6 1/6 1/6 1/6 आणि 1/6. तर हे होईल 1/6 × 5. तर हे होईल 5 टाइम्स 1/6. नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन, राईट द शेडेड अँड अनशेडेड पार्ट ऑफ द शेप्स बिलो ॲज अ फ्रॅक्शन अँड इन अ वर्ड्स. तर आपल्या इथं काय दिलेलं आहे, काही शेप्स दिलेले आहेत, सर्कल, रेक्टँग्युलर, ठीक आहे, आणि स्क्वेअरचे. नंतर इथे दिलेले आपल्याला की शेडेड फ्रॅक्शन, आपण त्याला वाचू कसं, रीड ॲजमध्ये. नंतर अनशेडेड फ्रॅक्शन आणि त्याला आपण रीड कसं करणार हे आपल्या इथं विचारलं आहे. तर फर्स्ट आहे आपला सर्कल दिलेला आहे एक. इथे आपल्याला 3/8 अशी व्हॅल्यू दिलेली आहे. तर 8 काय झाले याचे, 8 झाले याचे टोटल पार्ट्स. ठीक आहे. आणि 3 झाले त्याचे शेडेड पार्ट. तर इथे कलर बघू शकतो, रेड कलरमध्ये 3 इथे आपण बघू शकतो की रेड कलरमध्ये 3 पार्ट शेडेड आहेत. ठीक आहे. म्हणून आपण काय लिहिलं 3/8. तर आपण याला रीड कसं करू शकतो, तर 3/8 असं रीड करणार आहे. आणि अनशेडेड फ्रॅक्शन किती आहे त्याच्यात, तर अनशेडेड आहे 1 2 3 4 5. म्हणून इथे काय येणार आहे 5/8. तर आपण याला रीड कसं करू, तर 5/8 असं रीड करू. नेक्स्ट आहे आपला स्क्वेअर दिलेला आहे इथे. तर स्क्वेअरमध्ये टोटल पार्ट्स आहेत आपले 8. ठीक आहे. आणि याच्यात कलर पार्ट किती आहेत, तर ते आहेत आपले शेडेड पार्ट आहेत ते 4. म्हणून हे झालं 4/8. म्हणून आपण याला कसं रीड करणार आहे, तर 4/8 असं रीड करणार आहे. आता अनशेडेड पार्ट किती आहे त्याच्यात, तर 1 2 3 आणि 4. तर इथे किती येणार आहे 4/8. याला रीड कसं करणार आहे आपण, 4/8 असं रीड करणार आहे. नंतर आपला रेक्टँग्युलर दिलेला आहे, त्यात आपल्याला पार्ट दिले आहेत. आधी काय शेडेड पार्ट किती आहेत, तर 1 2 आहेत. आणि टोटल पार्ट्स किती आहेत त्याच्यात 1 2 3 4 आणि 5. म्हणजे हे झालं 2/5. तर आपण याला रीड कसं करणार आहे, तर 2/5 असं रीड करणार आहे. आता अनशेडेड पार्ट किती आहेत, तर 1 1 2 आणि 3 हे झाले अनशेडेड. म्हणजे हे झालं 3/5 म्हणजे 3/5 असं रीड केलं जाईल. नंतर किती आहे, नंतर आपल्याला एक सर्कल दिलेला आहे, त्यात टोटल पार्ट्स आहेत 6 1 2 3 4 5 6 आहेत.
नंतर त्यातला एकच शेडेड पार्ट आहे म्हणून आपण लिहिलं 1/6. आपण याला रीड कसं करणार आहे तर 1/6 असं रीड करणार आहे. नंतर अनशेडेड फ्रॅक्शन आहे आपला, त्याला आपण कसं रीड करणार आहे तर ते 5/6 आहे, कारण की 1 2 3 4 5 हे झाले अनशेडेड. म्हणून आपण काय लिहिलं 5/6. म्हणजे आपण याला रीड कसं करणार तर 5/6 असं रीड करणार आहे. नंतर एक रेक्टँगल दिलं आहे, त्याचे किती पार्ट केले आपल्याला टोटल 7 पार्ट्स केलेले आहेत आणि त्यातले 2 पार्ट शेडेड आहेत म्हणून आपण त्याला 2/7 असं रीड करणार आहे. आणि अनशेडेड पार्ट किती आहेत तर 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5/7 हे झाले आपले अनशेडेड पार्ट. तर आपण याला रीड कसं करणार आहे 5/7 असं रीड करणार आहे. नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन नंबर 3. राईट द फॉलोइंग फ्रॅक्शन इन द ब्लू बॉक्स अँड कलर इन इक्वल पार्ट इन द गिवन शेप. आता इथे आपल्याला काही शेप्स दिलेले आहेत, ठीक आहे. तर आपल्याला याची फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यू लिहायची आहे. तर इथे आपल्याला 3 बॉक्स दिलेले आहेत, त्यातले 2 बॉक्स आपल्याला कलर दिलेले आहेत. म्हणजे हे टोटल नंबर किती झाला तर तो झाला 3, ठीक आहे. आणि टोटल नंबर झाला आपला 3 आणि कलर पार्ट किती आपले तर 2, तर येणार आहे 2/3. म्हणजे हे येणार आहे 2/3 येणार आहे, म्हणजे येईल 2/3. नेक्स्ट आहे आपला एक सर्कल दिलेला आहे, आपल्या इथे म्हटलं आहे 4/8 म्हटलेलं आहे. तर एक सर्कलमध्ये आपल्याला किती पार्ट करायचे आहेत तर 8 पार्ट करायचे आहेत, टोटल 8 पार्ट. त्यातले आपल्याला 4 शेडेड पार्ट करायचे आहेत आणि 4 अनशेडेड पार्ट राहतील. म्हणजे हे कसं होईल 4/8. नंतर आपल्याला दिलेलं आहे की 5 6 म्हटलेलं आहे. म्हणजे आता या डायग्राममध्ये आपल्याला किती टोटल पार्ट आहे आपले 6 1 2 3 4 5 आणि 6 आणि त्यातले फक्त किती 5 पार्ट हे शेडेड राहणार आहेत आणि एक पार्ट हा अनशेडेड राहणार आहे, म्हणून हे आलं 5/6. नेक्स्ट आहे 2/7 म्हटलं आपल्याला. तर इथं टोटल बॉक्स किती आहेत तर येत आहेत 7, म्हणून 7 खालील आणि 2 याच्यातले बॉक्स आहेत ते कलर्ड आहे म्हणून येतील 2 वर. नंतर नेक्स्ट आहे आपला स्क्वेअर दिलेला आहे, त्यात आपल्याला 8 पार्ट करून दिले आहेत टोटल, ठीक आहे. आणि त्यातले किती 7 हे कलर्ड पार्ट आहेत म्हणजे येईल 7/8. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. राईट द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ इच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. आता आपण याच्या आधीच शिकलो आहे की न्यूमरेटर म्हणजे कोणता आणि डिनॉमिनेटर कोणता. तर आपल्याला फर्स्ट दिलेला आहे 3/7, तर 3/7 लिहिलेलं आहे, तर 3 येणार आहे त्याचं न्यूमरेटर आणि 7 येणार आहे डिनॉमिनेटर. नेक्स्ट 8/11 आहे, 8 येणार आहे त्याचं न्यूमरेटर आणि 11 येणार आहे डिनॉमिनेटर. नंतर आहे 4/5, ठीक आहे. तर 4 येणार आहे न्यूमरेटर आणि 5 येणार आहे डिनॉमिनेटर. नंतर आहे 7/13, तर 7 येणार आहे न्यूमरेटर आणि 13 येणार आहे डिनॉमिनेटर. नेक्स्ट 2/9, तर 2 येणार आहे न्यूमरेटर आणि 9 येणार आहे डिनॉमिनेटर. नेक्स्ट आहे 5/8, तर 5 येणार आहे न्यूमरेटर, 8 येणार आहे डिनॉमिनेटर, ठीक आहे. तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण की हेच मेन म्हणजे तर हेच फ्रॅक्शन आहे. यात आपल्याला सगळं काही पुढे शिकायचं आहे. याच्यापेक्षा जास्त आपल्याला 5th आणि 6th मध्ये